श्री स्वामी समर्थ. आज आपण खानदेशी घुगऱ्यांची रेसिपी पाहणार आहोत. हा जसा डाळ ढोकळे असं चिकुला असं तर त्याच्यातलाच प्रकार आहे हा. मी तर अख्खे तूर घेतले सुकवलेली, तिला असं पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. आता हिला मी 10 मिनिटं भिजत घालते. तुम्ही लगेच शिजायला टाकले तरी चालेल. आता इथं एका कुकरमध्ये मी 2 पळी तेल घेतलंय गरम करायला. एकदम सोपं आहे. 2 पदार्थांमध्ये फक्त गव्हाचं पीठ आणि तुरीने हा पदार्थ तयार होतो, पण एकदम टेस्टी लागतो. सगळ्यांना खूप आवडतो. तोंडाची चव गेली असेल किंवा बरं वाटत नसेल तर हा पदार्थ नक्की ट्राय करा. बघा त्याच्यात मी धुतलेली तूर टाकून घेतली. हिला छान मी फ्राय करून घेणार तेलामध्ये. तेलावर चांगलं फ्राय केल्यामुळे जे आपण याच्यात पाहिजे त्या पाण्याला घट्टपणा येतो आणि टेस्ट पण छान लागते. खानदेशात हा प्रकार खूप केला जातो. आता यात मी पाणी टाकून घेतलं. छान तूर आपण त्या लाल होईपर्यंत तिला छान परतवून घेतला. तर त्याच्यात पाणी टाकून घेतलं मी. आता याच्या मी उकळी येऊ दिल्याला चवीनुसार मीठ टाकून घेतलं त्याच्यात. आता याला उकळी आली की आपण कुकर लावून घेऊ आणि त्याच्या 4 ते 5 शिट्ट्या काढून घेऊ कमी गॅसवर, म्हणजे आपली तूर छान मऊ शिजेल. बघा उकळी आली आहे. आता कुकर लावून घेते. आता आपल्या शिट्ट्या होत आहेत तिकडं, तोपर्यंत आपण इकडं कणिक मळायला घेऊ. इथं आता मी कणिक घेतली गव्हाची, त्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि तेल टाकून घेतलंय आणि त्याचं छान असं पीठ मळून घेणार आहे. आपलं चपातीचं पीठ मळतो तसंच पीठ मळून घ्यायचं. थोडं घट्ट मळायचं, जास्त नाही. जसं आपण डाळ ढोकळीसाठी करतो तसंच सेम आहे. बघा असं घट्ट छान पीठ मी मळून घेतलं. आता इकडं पण आपली तूर छान शिजून गेली, त्याची वाफ निघते. तर आता आपण इथं लाटून घेऊ. आता कणिक पण छान मुरली आपली. छान हिला चोळून घ्यायची, सारखे गोळे करून घेते. बघा एकसारखे असे गोळे करून घेतलेत. खानदेशात हे तूर आधी मोठ्या मोठ्या पातेल्यांमध्ये केलं जायचं आणि हे घरात केलं म्हणजे काही विशेष वाटायचं. तुरीच्या शिकल्या सरीकडे थोड्या थोड्या वाटण्यात यायच्या. बघा असं मी याची चपाती लाटून घेतली. आता याला कापून घेते. असं सगळ्या मी चपात्या लाटून घेईल, त्याच्या असं काप करून छान पसरून ठेवेल. मग एका सोबत सगळं एकत्र मी कुकरमध्ये टाकेल. एका मागे एक जर टाकलं तर अर्धे शिजतं अर्धे राहून जाता, म्हणून सोबतच सगळे टाकणारे शिजायला. आधी सगळे लाटून कापून ठेवून देते. तुम्ही याला पातेल्यात पण करू शकतात. मी डायरेक्ट याला कुकरमध्ये टाकते. काही काही जण यात कुकरमध्ये टाकण्याची एक शिट्टी पण घेतात, पण शिट्टी न घेता फक्त याला छान उकळी येऊ द्यायची. छान शिजून जातात त्या. बघा आता सगळे लाटले गेले आहेत माझ्या. आता मी यांना सगळ्यांना कुकरमध्ये टाकून घेते. आपल्या तुरीच्या घुगऱ्या तयार आहेत. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.